नमस्कार, मी नेहा. लिव्ह लाईफ सिम्पल या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरपूर मनापासून आणि अगदी आनंदाने मी स्वागत करते. बऱ्याचशा पालकांची एक कंप्लेंट असते की ताई, मुलांचं वाचलेलं जे आहे ते लक्षातच राहत नाही, मुलांचं पुढचं पाठ मागचं सपाट असं होतं. तर असा जर प्रॉब्लेम तुमच्या मुलांच्या बाबतीत येत असेल, मग ते लहान मुलं असू द्या, नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, फर्स्ट स्टँडर्डपासून ते अगदी मोठे मुलं, त्यांना जर अशी समस्या येत असेल आणि त्याबद्दल तुम्हाला खूप काळजी असेल की कसं काय मी यांचा अभ्यास घेऊ, काय करायला पाहिजे, तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अगदी अशी छान आणि अगदी सोपी टिप देणार आहे, जी तुम्ही चालू करू शकाल आणि त्याचा तुम्हाला फरक जाणवेल. कुठेतरी मुलांचं जे आहे ते लक्षात राहायला लागेल आणि त्याचा फरक जो आहे तो तुम्हाला स्वतःला जाणवेल. खूप पालकांची तक्रार असते की मुलं पाठांतर केलेलं आयत्या वेळी विसरून जातात, ऐनवेळी परीक्षेच्या वेळी सगळा घोळ होतो आणि मग मुलांना जे आठवडाभर परीक्षेसाठी तयारी केलेली असते, वाचलेलं असतं, ते त्यांना आठवत नाही, वेळेवर आठवत नाही. तर बघा, परीक्षेच्या प्रेशरमुळे म्हणा किंवा खूप अभ्यास आजकाल आपण बघितलं असेल, आपल्या वेळेसचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ थोडा वेगळा आहे. म्हणजे आपल्या वेळेस आपल्याला ते अवघड वाटायचं, आत्ताच्या मुलांना बघा त्यांचंसुद्धा खूप कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे. तर त्यामुळे त्यांना सगळ्या बाबतीत समान हे द्यावं लागतं, टाईम द्यावा लागतो की खेळण्यामध्ये पण पाहिजे, स्पोर्ट्समध्ये पाहिजे, त्यानंतर अभ्यासात पाहिजे, अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे काहीतरी तुम्ही स्विमिंगला जाताय, डान्सला जाताय, सगळ्या बाबतीमध्ये आपले मुलं पुढे असावे असं आजकाल प्रत्येक पॅरेंट्सचं एक मत असतं आणि ते त्यासाठी प्रयत्न करत असतात. मग यामध्ये कुठेतरी ना मुलांवर प्रेशर येतं आणि मग हे असे प्रकार घडत असतात. तर बघा, तुमच्या पण मुलांच्या बाबतीत असं होत असेल तर मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये तुम्हाला काही पदार्थांचा समावेश करायचा आहे. आहारामध्ये तुम्ही जर या काही गोष्टी त्यांना रोज दिल्या ना, तर त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि मुलं जे वाचतील, जे ते काही वाचताय, अभ्यास करताय, ते त्यांच्या लक्षात राहील. आपण ज्याला म्हणतो की ब्रेन फूड किंवा मेमरी फूड आपण जे म्हणतो, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे बेरी जे असते ना, म्हणजे बघा, ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज येतात. तर या बेरीज ज्या आहेत या अँटीऑक्सिडंट असतात, अँटीऑक्सिडंट युक्त या असतात. त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रमाण असतं. तर त्यामुळे हे खाल्ल्यामुळे काय होतं, स्मरणशक्ती वाढते, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी त्यांना मदत होते. अर्थात या ज्या बेरीज आहेत ना, या तुम्हाला सीझन वाईज खायच्या आहे. आता बघा, थंडीचा सीझन आहे तर या थंडीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी वगैरे हे फळं मिळतात. जर आपण सीझन नसताना ते फ्रूट्स खाल्ले तर त्याचा कुठेतरी उलटा परिणाम होतो. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बेरीज खायच्या आहे. मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी या बेरीज ज्या आहेत त्या मदत करतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण अमुक एक सीझनमध्ये त्या बेरीजचं सेवन जे आहे ते तुम्ही आहारामध्ये केलं पाहिजे, त्या खाल्ल्या पाहिजे. आणि फ्रूट्स कधी पण लक्षात ठेवा, दुपारच्या वेळेमध्ये शक्यतो तुम्ही खा. म्हणजे कसं आहे, अगदी सकाळी पण नाही, पण बघा, तुम्ही जेवण झाल्यानंतर किंवा आपण 11-12 वाजेनंतर जेव्हा जेवण करतो सकाळी, त्यानंतर फक्त रात्री आपल्याला फळं खाऊन झोपायचं नाही आहे, लक्षात ठेवा. कारण बरेचसे फळ जे आहे त्याच्यामुळे कफ वगैरे होतो आणि मग बाकी त्रास सुरू होतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेरीज, ठीक आहे. आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती, ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, काजू, त्याच्यानंतर अक्रोड तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, चिया सीड्स, त्यानंतर अळशीच्या बिया, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे या आपल्याला अँटीऑक्सिडंट आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सारखे पोषक तत्व असतात. तर त्यामुळे आपल्या हृदयाला बऱ्याच आजारांपासून वाचवण्यासाठी यांचा ड्रायफ्रूट्सचा उपयोग होत असतो. तर ड्रायफ्रूट्स पण बघा, आपल्याला लिमिटेड खायचे असतात. अगदी तुम्ही मूठ भरून घेताय तसं करू नका. हे बघा, 4 बदाम घ्या, 4 काजू घ्या, 2 अक्रोड घ्या, असं तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये खायचं आहे. आणि बघा, या गोष्टी तुम्ही ना अगदी पोट भरून खाल्ल्या तर मग त्याचे उलट परिणाम होतात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर ती गोष्ट किती पण फळं देणारी असेल तर तरी पण त्याचं दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून अति तेथे माती होऊ नये याची काळजी घ्या. आपल्याला लिमिटेड या गोष्टी खायच्या आहे. आता माझ्या मुलीला पण मी रोज सकाळी स्कूलला जाताना ती जेव्हा दूध पिऊन जाते, त्याच्यानंतर मी जाता तिला मी सोडवायला जाते तिला गाडीवर, तर तिच्या हातामध्ये मी तिला ड्रायफ्रूट्स देते. जाता ती काजू, बदाम, अक्रोड ह्या ज्या गोष्टी आहे या खाते. याच्यामुळे काय होतं, मेमरी बूस्ट होण्यासाठी मदत होते आणि मग कुठेतरी हा जो प्रॉब्लेम आहे, स्मरणशक्ती कमी होणं, लक्षात नाही राहणं, ह्या गोष्टींपासून त्यांचा बचाव होतो. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, डार्क चॉकलेट म्हटलं की
मला नाही वाटत की कुठले असे मुलं असतील त्यांना चॉकलेट आवडत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडतं आणि डार्क चॉकलेट तर लहान मुलांना फार आवडतात. आणि अशातच जर तुम्ही लहान मुलांना डार्क चॉकलेट खाऊ घातलं तर अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफीन याच्यामुळे काय होतं, एनर्जी बूस्ट होण्यासाठी मदत होते. बघा, आपण ऐकलं असेल की समजा कोणाला तरी चक्कर आली तर पटकन कोणीतरी म्हणतं ही चॉकलेट आहे का तुझ्याकडे. कारण का, तर चॉकलेटमुळे एनर्जी येते, शुगर आपल्याला मिळते. तर त्यामुळे काय होतं, जे फोकस आणि एकाग्रता करण्यासाठी वाढवण्यासाठी त्याचा मदत होतं. म्हणून त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये हे डार्क चॉकलेट आपल्या मुलांना तुम्ही देऊ शकता. डार्क चॉकलेटसुद्धा फायदा होतो. पण अर्थातच मी परत तेच सांगेल, रोज रोज आपल्याला द्यायचं नाही आहे. कधीतरी आठवड्यातून 2 वेळेस 1 वेळेस असं तुम्ही देऊ शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नधान्य, ब्राऊन राईस, गहू. त्यानंतर ब्रेड जर मुलं मागत असतील तर तुम्ही ब्राऊन ब्रेड द्या. जो आपला व्हाईट ब्रेड असतो तो देण्यापेक्षा, मैद्याचा देण्यापेक्षा ब्राऊन ब्रेड जो आहे तो गव्हाचा असतो. यामुळे काय होतं, या गोष्टी खाल्ल्यामुळे ग्लुकोजची जी कमतरता आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मदत होते. शरीराला एनर्जी मिळते, एकाग्रता वाढते आणि मुलांचा अभ्यासातला फोकस वाढतो. याशिवाय त्यांना बाकीचे सुद्धा या गोष्टी खाल्ल्यामुळे तब्येतीमध्ये बाकीचे इतरसुद्धा फायदे होत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, लहान मुलांना दूध तर आपण द्यायचंच असतं. दुधासोबत या बाकीच्या ज्या गोष्टी आहे यासुद्धा आपल्याला योग्य प्रमाणामध्ये दिल्या पाहिजे. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांना मदत होत असते. काही गोष्टी तुम्ही दुधामध्ये ॲड करून देऊ शकतात. आता जसं मी सांगितलं डार्क चॉकलेट, तर आजकाल चॉकलेट सिरप वगैरे मिळतं. मग मुलं जर दूध प्यायला कंटाळा करत असतील तर थोडंसं तुम्ही त्याच्यात चॉकलेट सिरप टाका, कधी बोर्नव्हिटा टाका, असं आलटून पालटून. मी माझ्या मुलीला रोज दूध हळदच देते आणि माहीत नाही का, पण योगायोगाने ती कधी पण दूध हळद घ्यायला कंटाळा करत नाही. आता ती जवळपास 6 वर्षांची झालेली आहे. मी अगदी तिला जेव्हापासून वरचं सगळं द्यायला लागली तेव्हापासून मी तिला दूध हळद जे आहे, दूध हळद आणि थोडीशी साखर हे ती पिते. कधीच त्यासाठी हे करत नाही. हां, आता सुट्टी आहे, सॅटर्डे संडे आहे, तर त्या दिवशी मी स्वतःहून तिला ठीक आहे आज चॉकलेट दूध देते. कधी नाहीतर मग बघा, आपण केंद्रामध्ये एक बोर्नव्हिटासारखीच एक पावडर मिळते चॉकलेटची, तर ती पण खूप चांगली, तर ती मी नेहमी तिला देत असते. सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असते तर त्यावेळेस ठीक आहे चालतं. मग त्यावेळेस पण त्यांना थोडं चेंज केलं का ते पण मग आपल्याला आपलं व्यवस्थित ऐकतात आणि घेतात. तर अशा या गोष्टी, दुधामध्ये कॅल्शियम, विटॅमिन्स असतात, तर त्यामुळे हाडांच्या विकासासाठी मदत होते. तर बघा, असे काही या गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्ही जर खाऊ घातल्या तर मुलांच्या मेंदूच्या विकासामध्ये त्या त्यांना मदत करतात. आणि बघा, तूप रोजच्या जेवणामध्ये तुम्ही थोडंसं तूप देत जा. तूप खाल्ल्यामुळे इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होते. आपण बघा, आपल्या पिढीने कोरोना बघितला आहे. कोरोना काय असतो आपल्या पिढीने, खरंच म्हणजे ते आपलं भाग्य आहे का दुर्भाग्य ते पण सांगता येणार नाही. पण आजकाल आहे ना, इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण खूप काही गोष्टी ज्या आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे. पूर्वीचे लोक खूप शरीराने कष्ट करायचे. त्यानंतर त्यांना असं IT चे जॉब्स वगैरे नव्हते. त्यांचे जॉब पण, त्यांचं कामं पण वेगळी होते, शेतीचे कामं होते. त्यानंतर असं अगदी 12-12 तास ते कम्प्युटर लॅपटॉपवर बसायचे नाही. त्यानंतर आपल्या वेळेसचं जे फूड होतं, आता बघा हायब्रिड भाज्या खूप मिळतात. अगदी गावठी भाज्या ज्या आहे, गावठी कोथिंबीर म्हणा, वांगे पण बघा हायब्रिड असतात. तर गावठी भाज्या ज्या आहेत त्या मिळणं खूप कठीण झालेलं आहे. तर त्यामुळे पूर्वी जेवढं लोकांना भाज्यांमधून पोषण मिळायचं ना, तेवढं आत्ता मिळेलच हे सांगता येत नाही. तर त्यामुळे बघा, तुम्ही असे ह्या काही गोष्टींमध्ये तुम्ही असं चेंज करत जा. तुम्ही थोडासा तुमचा स्टडी करा की कुठल्या गोष्टी आपल्याला मुलांना वेगवेगळ्या देता येतील. कारण मुलं रोज रोज तेच खाऊन पण बोर होतात. म्हणून ह्या काही गोष्टी आहेत, या तुम्ही अशा बदल करून बघा. यामुळे काय होईल, मुलांची इम्युनिटी वाढेल, एनर्जी वाढेल आणि जेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या शरीराला मिळतील तेव्हाच ते कुठेतरी अभ्यासामध्ये फोकस करू शकतील. आणि आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये त्यांना खूप शार्प राहणं हे तितकंच गरजेचं आहे. आजारी पडून सारखं आजार होणं, सर्दी होणं, खोकला होणं हे चांगलं नाही आहे आणि कुठेतरी त्यामध्ये त्यांचं पण नुकसान होतं. म्हणून ही अशी अतिशय महत्त्वाची पॅरेंटिंग टिप मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती. अपेक्षा करते तुम्हाला आवडली असेल. नक्की हे काही बदल तुम्ही करून बघा, ह्या गोष्टी तुम्ही देऊन बघा, त्याचा तुम्हाला फायदाच होईल. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत बाय.